माझं नाव प्रसाद मधुकर भिसे. मी ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो टुडे ग्रुपमध्ये. काही लोकांचं आयुष्य जन्मापासून सोपं असतं आणि काही लोकांचं आयुष्य शून्यापासून सुरू होतं. तशीच माझी कुठली तरी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यामध्ये असे काही क्षण आले ते मी आत्तापर्यंत ते विसरू शकत नाही. त्याची सुरुवात 2012मध्ये झाली. त्यावेळेला माझे वडील जे होते ते एक्सपायर झाले. तो माझा आयुष्यातला पहिला जॉब म्हणजे झेरॉक्स दुकानामध्ये काम केलं. 3 ते 3.5 हजाराच्या नोकरीवर काम करत होतो आणि कॉलेज करत करत जॉब पण करत होतो. दिवाळीमध्ये पण कपड्याच्या दुकानामध्ये काम करत होतो. आता आपलं स्वप्न तर पूर्ण करायचं आहे, कसं करायचं हे माहीत नव्हतं. म्हणून त्यासाठी मी एका ठिकाणी गेलेलो. तिथं क्रेझी क्रिएशन म्हणून ॲनिमेशनचा क्लास होता. त्यांना मी फी विचारली क्लासची 1,20,000 रुपये. मग त्यामध्ये त्यांनी मला 4-5 सॉफ्टवेअर सांगितले. त्यावेळेला माझा मित्र एक कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जॉब करत होता. तो मला म्हटला, माझ्या ठिकाणी काम करतोस का? तर मला माहीत नव्हतं नक्की काम काय. त्याला तरी पण बोललो हो करतो. पहिल्या दिवशी जेव्हा मी गेलो त्यावेळेला मला कळलं त्या ठिकाणी मला सिमेंटची पोती, वाळू आणि विटा 2-3 मजल्यापर्यंत न्यायचं आहे. मग त्यावेळेला स्टार्टिंगला तर मला त्रास झाला, लाच पण वाटत होती. पण आयुष्य पण माझं हे असं होतं खडतरीचं की माझे एका साईडला माझी फॅमिली पण होती आणि एका साईडला माझं स्वप्न पण होतं. ती पण मला पूर्ण करायचं होतं. त्यावेळेला ठरवलं करायचं आहे तर स्वप्न पण पूर्ण करायचं आहे आणि फॅमिलीची जबाबदारी पण आपल्याला घ्यायची आहे. पर डे मला 300 रुपये होते. क्लास केल्यानंतर 2 वर्षाचा जेव्हा मी क्लास केला, माझं आयुष्यातलं पहिला जॉब म्हणजे मुंबईमध्ये असलेला प्राईम फोकस, त्यामध्ये मला जॉब करण्याची संधी मिळाली. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी जो पगार मला सांगितला 12,000 रुपये होता. पण त्या ठिकाणी हे वाटलं नव्हतं राहण्यासाठी आणि खाण्यासाठी पण मला त्रास होईल. माझ्या आयुष्यातला दुसरा जॉब म्हणजे ट्रेस VFX. तिथं चांगला पगार होता, लोक पण चांगली होती. त्यांनी पण मला आतापर्यंत भरपूर साथ दिली. असं म्हणजे लाईफमध्ये अशी कुठली तरी गोष्ट येते त्याच्याने म्हणजे पूर्ण आयुष्य पण चेंज होतं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आयुष्यातल्या बिघडतात. मग तसा तो क्षण होता कोरोना काळ. कोरोना काळ असा क्षण होता ते एका वर्षामध्ये कुठं जॉब नाही, काय नाही. ट्रेस VFX मधल्या एका सरांनी मला फोन केला. त्यांनी मला एक संधी दिली काम करण्याची, फ्रीलान्सिंग म्हणून. माझ्याकडे लॅपटॉप पण नव्हता आणि PC पण नव्हता. मित्र होता माझा खास, मग त्याच्याकडे PC होता. मग त्याच्याकडे मी रोज जायचो. मग तेव्हा मला एक संधी भेटली टुडे ग्रुपमध्ये काम करण्याची आणि त्यावेळेला त्यांची पोझिशन होती ग्राफिक डिझायनर. जॉईन झाल्यानंतर पण मनात पण एक भीती होती, म्हणजे आपला जॉब हा जायला नको. टुडे ग्रुपमध्ये माझ्या टीम मेंबरने मला भरपूर साथ दिली. त्यांनी मला फॅमिलीगत वागवलं आणि अजूनही मी घडवत आहे ती जिंदगी जिचे कधी मी स्वप्न पाहिली होते.